सुप्रभात गाईस. आणि हा दुसरा दिवस आहे. तर आता तुम्हाला डे 2 ला काय करणार आहोत ते सांगतो. पण डे 2 ला आज जाणार आहोत गणपतीपुळे आणि त्याच्या आरेवारे बीच वगैरे करायचं आहे. तर आपण बघूया आता कोण काय करते. हा बघा, टॉर्च लावून काय करते. हे इथे तिडूट झालं. मामाचं घर आहे. तर घराचं काम चालू आहे म्हणून सध्या असं पसार आहे. तोंड धुवायला बघ. हातात गरम पाणी आहे, तोंड धुवायला दे. शेकोटी घेते. हे कोलगेट ब्रश करा तोपर्यंत. हो, एवढी थंडी आहे की तोंडातून धूर निघायला लागलाय. नाही यार, पण आपने को दिख रहा है. याला दिसतोय, याला विचारा दिसतोय की नाही. हो. मस्त गरम गरम चाय तयार होते. मामा आहेत आपले. असं आहे करा. हा, हे मामी चाय तयार करते मस्त. आणि थोडीशी कोटी घेऊया, ब्रश करूया आणि मग चहा घेऊन आपण पण आंघोळ करून डायरेक्ट गणपतीपुळ्याला कल्टी मारूया. सो गुड मॉर्निंग गाईस. आणि आमची सकाळ आत्ता झाली. नाश्त्यासोबत पोहे खातोय. आणि आज डे 2 आहे आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत गणपतीपुळे. वाजलेत किती वाजलेत? तर वाजलेत 8:30. तर आपण निघू 9 वाजेपर्यंत. आधी इकडनं लांज्याला जायचं, पेट्रोल टाकायचं आहे आणि मग तिकडनं हातखांब्यावरनं डायरेक्ट गणपतीपुळे. पण जेवढं लवकर ट्राय करू यायला इकडे परत घरी. बघा तुम्ही पूर्ण जर्नी बघा. चला, तर नंतर भेटू नाश्ता करून डायरेक्ट गाडीवर. सो गाईज, नाश्ता वगैरे झाला आहे. नाश्ता करायला 1 तास गेला आहे कारण ह्यांच्यामुळे दोघांमुळे खूप लेट करतात. मी 6 वाजता उठून आंघोळ बिंघोळ करून रेडी होतो. पण हे लोक 7 बजे उठ के बोलता है 6 बजे आणि आता आपण जातोय गणपतीपुळ्याला. बट एक सीन झाला आहे, पेट्रोल नाही गाडीमध्ये. एक गाडी आहे, आता ती कुठवर जाते काय माहिती. तर आम्हाला जायचं लांज्यात. लांज्यावरून मग पेट्रोल टाकून आम्ही निघू. आणि इथे गाडी पार्क केली आहे. मोरया गाय. आता आपण निघालो मामाच्या इथून आणि इथून आपण जाणार लांज्याला. पहिलं पेट्रोल टाकायला. पेट्रोल ब्लिंक करतंय, दिसत असेल तर बघा. पेट्रोल ब्लिंक करतंय. काल पेट्रोल पंप भेटला कुठे आपल्याला इकडे? पेर पण नाही ना. सो गाईज, आपली सवारी निघाले टुवर्ड्स गणपतीपुळे. बट फर्स्ट वी विल गो टू लांजा फॉर फ्युलिंग बिकॉज नो फ्यूल. ओळखीचं तर कोण दिसत नाही. जाऊ, पण आपण लेफ्ट मारू वाडगाव मार्गे, डायरेक्ट लांजाला जाऊ, पेट्रोल भरू. इकडनं मस्त घाट लागणार आहे. आणि इकडे एक आदिष्टी देवीचं देऊळ आहे, म्हणजे ग्रामदैवत या गावाची. आपण बाहेरून बघूया आणि जाऊया, कारण टाईम नाही. पण एक दिवस उद्या येऊ, पाहिजे पाया पडू आणि मग जाऊ. काय खूप भारी वाटतं आहे, कारण किती वर्षाने मी गावाला आलो असेल. किती वर्षांनी नाही, सॉरी, पण किती पण यावं असं वाटतं जाऊच नाही परत इकडनं. काय व्ह्यू बघा. थांबा जरा पुढे जाऊन दाखवतो तर माझा व्ह्यू येतो तिकडे. गाईस, पहाट एवढी चांगली झाली ना की मस्त उठलो, फ्रेश झालो, चहा पियालो, मस्त पोहे वगैरे दिले मामीने बनवून. किती दिवसांनी असं वाटतं नहरी केली आहे. नहरी नाही केली तर नाश्ता केला तर फक्त पोहे होते. आणि थोडं पोट भरलं आता, काही गरज नाही खायची. अरे डायरेक्ट जाऊ का, जाऊ डायरेक्ट गणपती. आपल्याला 1-1.5-2 तास तरी लागतील आय थिंक सो. वाजले आता किती वाजले? आणि स्लोप खतरनाक आहे आणि टर्न पण. इकडे कसं, इथे तर रात्रीचं ज्याला एक्सपिरियन्स नाही तरी चालूच नाही गाडी. काल आम्हाला अक्षरशः त्या 30 किलोमीटर पार होत नव्हते. गाडी 70-80 पळते, पण गाडी
आम्ही पोचत का नाही असं वाटतं. एक वेळेस असं लागलं की चकवा लागला की काय. पण आलो कसं तरी. आणि पेट्रोल पण संपत आलेलो. पेट्रोल कुठे पेट्रोल पंप ते ज्या रोडने आलो त्या रोडला पेट्रोल पंपच नव्हतं. आता पण पेट्रोल भरायचं आहे तेच वांदे झाले. म्हटलं येताना भरेल घरी पोहोचेपर्यंत पेट्रोल पंपच नाही भेटला आपल्याला. आता भरूया फुल करून घेऊ. त्या मार्लेश्वर करायचं फक्त. मार्लेश्वर महादेवचं मंदिर तिकडनं श्रुतिकाला शंकेश्वरला सोडणार आणि मग आम्ही रिटर्न येणार. तिला जाताना परत पिकअप करणार. तर बघूया आज आधी घरी येऊया मग प्लॅन करू कसं काय ते. आणि अजून एक घाट लागतोय वाटतं आपल्याला. आता अजून एक घाट लागतोय वाटतं. 17 किलोमीटर आहे. आताच आपण 2 किलोमीटर आलोय. लांजा अजून 15 अजून 17 हा अजून 15 किलोमीटर आहे. पाटोळेवाडी त्याला घेतला आणि त्याने बसवला. आता एक हर्षला एक पोरगा भेटला सोड बोललाय तर त्याने बसवलंय गाडीवर. आणि गावात ते असंच असतं लिफ्ट घेतच जातात कारण बसचा पत्ता नसतो. टायमिंगवर असतात. पत्ता असतो बट टायमिंगवर असतात. आणि हमा गौ माता गुरं गावची गुरं ती वेगळीच गुरं. एक आता आपण लांजा मार्केटला आहोत म्हणजे प्रॉपर लांजामध्ये पेट्रोल पंप शोधतोय. तर आपल्याला HP डेपोच्या इथे भेटेल. मेन म्हणजे कसं लांजा आहे ना रे. गाडी फुल करूया आपली. तुला बसून इधर 105 है रे. 105 है. उधर महाड़ में भी भरा था उधर भी 105 था. मी पकडू तू पकड मला पेट्रोल लागायचं. फुल करा. एवढं वजन कसं झालं. हा मुंबईला उचललं ती गाडी. हे रेकॉर्ड झालंय. हा गाईज आता आपण पालीला पोचलोय. त्या पालीवरून आपण लेफ्ट मारूया. हा ना की हा आता बस स्टँड आहे. अच्छा म्हणजे हाच असेल. आपण आता पालीला आहोत. पाली बस स्टँड क्रॉस केलंय. थोडा अजून 1 तास लागेल वाटतं आम्हाला गणपतीपुळे जायला. आय थिंक 11 वाजतील. फक्त घरी येईन मला अंधार व्हायच्या आत जायचं आहे कारण लई भटकालं होतं रात्रीचं. एक्सपिरियन्स घेतला आम्ही आज. मित्रांनो आता आपण गणपतीपुळेसाठी लेफ्ट मारू. सरळ गेला तो मुंबईसाठी रोड गेलाय. आणि रस्ता आता बऱ्यापैकी छान केला. असं वाटणारच नाही की तुम्ही म्हणजे दमलाय जसे पण पोचे दुखतात एवढं नाही. ते बघा गणपतीपुळे लेफ्ट मारायचं आपल्याला इकडनं. आणि हा गेला तो सरळ हायवे तो मुंबईला. हे ट्रक चाललेत ना. आता आपल्याला गावातून जायचं प्रॉपर. आणि घेता मित्रांनो आपण खूपच जवळ आहोत. आय थिंक 2 किलोमीटर असेल इकडनं गणपतीपुळे. आणि इकडनं लेफ्ट मारायचं आहे वाटतं. पाहिलेलं इकडे काय दिसत पण नाही मला. कुठं सरळ गेला की गणपतीपुळे भेटेल आपल्याला. हा आला क्षेत्रस्थान श्री क्षेत्र गणपतीपुळे. हा आता याचा फोटो काढला. पोचतोय. सागर दर्शन पार्किंग नाही पाहिजे आम्हाला. सागर दर्शन पार्किंग कुठे करायची गाडी.
तर पार्किंगला कुठे आहे बाईक सरळ ना आणि हा हे बघा गाडी लावायला जागा भेटली आपल्याला चला गाडी लावूया आणि पटकन गर्दी आहे रे गर्दी हुआ तो क्या हुआ आज जाके आएंगे आपण पोचलोय इकडनं आय थिंक सो गर्दी आहे थोडा टाइम लागेल आपल्याला दर्शनाला मी पोचलोय गणपतीपुळ्याला आणि ते लाईन आहे गर्दी नाही आहे बरं आहे आता एवढं पूर्ण फिरून यायला लागला असं एवढीच गर्दी आहे आणि आपल्या सोबत आहे श्रुतिका कुठे हे तू इकडे डायरेक्ट बाहेर जा पाहिजे तर ह्याच्यातून जा नाही तर इकडून जा नंतर खाली असं वाटतं कुठे गेली पकडाय पाहिजे तुला काय बोलायचं पुढे काय बोलू मी तो हर्ष नाही हर्ष गेलाय तिकडे त्याचं वाटतं गॉगल कुठे पडला वाटतं तो चेक करायला गेलाय मित्रांनो आता दर्शन झालंय एक साधारण 11:30 वाजता आलो होतो बट आता वाजलेत बघायला गेलं तर 12:30 एक्झॅक्टली 1 आणि चाललं आणि हे 2 लाचार माणसं बघा मैं तेरे को इंटरेस्ट 2 तास इथे बसले लाइक 1000 रुपए तू दे मेरे को मैं तेरे हे को बघा 500 रुपए हे कुठे बघा तिथे चालू होऊन जातं इथे अरे मग काय टाइम करू? कन्झ्युम बसून बसून काय करू टाइम मॅनेजमेंट बघा आपण आता कोकण कोस्टल रोड असा हा रोड सुंदरचा आणि बाजूला आपलं समुद्र हा बघा हा व्ह्यू पॉइंट आहे समुद्राचा थांबायचं आपण कोकणात समुद्राच्या बाजूलाच रोड आणि त्यावरनं आपण गाडी वळवतोय अरे हा बघा ना अरे वाव का भारी दिसत आहे हो उद्या इकडे जायचं का गाईज आपण आता आरेवारे बीचला आहोत आरेवारे बीचला आलोय बघूया जरा फोटोज वगैरे काढू आणि मग निघू काहीतरी खायला आणि डायरेक्ट थेट घरी कारण अंधाराच्या आत घरी जायचं आहे ते गाईज बीच फिरून झालं आहे फोटो वगैरे काढून झालेत आणि आता जेवायला थांबू कुठेतरी आता मस्त जेवण झालं आहे आमचं मस्त अंडा थाली मागवलेली आणि हर्षने वगैरे वेगवेगळं आणि श्रुतिकाने व्हेज थाली खाल्ली मस्तच होती एक नंबर अबन्या काहीतरी नाव आहे
हॉटेलचं इकडे पाठी. आता इकडनं आपण सरळ जाऊ डायरेक्ट लांज्याला जाऊ. एक पेट्रोल फुल करून घेऊ आणि उद्याचा डे 2 आहे. तर आजसाठी एवढंच मित्रांनो. चला, आणि चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट दाखवा जरा. चला.